गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 8वा समास 3 सूक्ष्म आशंका निरूपण। श्रीराम अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे। दोरी करता भुजंग जळा करिता तरंग, मार्तंडा करिता चांग मुग जळ वाहे। कल्पने करिता स्वप्न दिसे, सिंपी करिता रूपे भासे। जळा करिता गार वसे निमेष्य एक। माती करिता भिंती झाली, सिंधू करिता लहरी आली। तिळा करिता पुतळी दिसो लागे, सोन्या करिता अलंकार तंतू करिता झाले चिर। कासवा करिता विस्तार हाता पायांचा। तूप होते जरी तरी थिजले, तरी करिता मिठ झाले। बिंबा करिता बिंबले प्रतिबिंब, पृथ्वी करिता झाले झाड। झाडा करिता जाया वाढ, धातू करिता पवाड उंच निस वर्णाचा। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्यचरण कमलाला वंदन करून आज या संत संघामध्ये उपस्थित असलेले भाविक भक्तगण, गुरुबंधू गुरुभगिनी, सर्व उपस्थितांना श्री गुरुदेव। भाविको, सार्थ दासबोधमध्ये दशक 8वा समास 3 यामध्ये विषय सूक्ष्म आशंका। समर्थ रामदास स्वामी या सूक्ष्म आशंकामध्ये निरूपण करताना प्रथमतः थोडासा विस्तार करतायत। आपण मागील निरूपणामध्ये ऐकला की माया आणि त्या मायेपासून निर्माण होणारे ब्रह्म आहे, याच्यात गोंधळ शिष्याच्या मनात निर्माण होतो आहे। आणि समर्थ रामदास स्वामींच्या सुद्धा ते लक्षात आलं की हा गोंधळ त्याच्या निर्माण मनात होतो आहे। आणि म्हणून प्रथमतः समर्थ रामदास स्वामी सांगतात की जगामध्ये माणसाचे पारमार्थिकदृष्ट्या जर विचार केला तर 2 वर्ग आहेत। या वर्गामध्ये पहिला वर्ग आहे तो ज्ञानी वर्ग आहे, आणि दुसऱ्या वर्गाचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी सांगतात तो अज्ञानी आहे। ज्ञानी माणसाला देहबुद्धीचा नाश झालेला असतो आणि त्याचा आत्मबुद्धीचा विकास झालेला असतो, आणि त्यामुळे चराचरात असणारं जे काही चैतन्य आहे हे परब्रह्म आहे किंवा ब्रह्म आहे, या ब्रह्माबद्दल त्याच्या मनात यत्किंचितही शंका नसते। पण जो अज्ञानी आहे त्याच्या अनुभवाची प्रत पण निराळी असते, आणि ती अनुभवाची प्रत निराळी असल्यामुळं त्याला विश्वात जे दृश्य दिसतं ते आपल्या ज्ञानचक्षुनी किंवा मनाने जे जाणतं तेच सत्य मानतो, आणि हे सत्य मानत असल्यामुळं समर्थ रामदास स्वामी त्याला अज्ञानी म्हणतात। हे दोन्ही जीव पारमार्थिकदृष्ट्या जर विचार कार्य केला तर समर्थ रामदास स्वामींच्या दृष्टीनं ज्ञानी जीव आहे तो परमार्थामध्ये पूर्णपणे आत्मसाक्षात्कार होऊन त्या ब्रह्माशी एका तदाकार झालेला असतो, आणि ज्ञानी जीव तो आत्मसाक्षात्कार होण्यासाठी प्रयत्न करत असतो। आणि म्हणून प्रथमच निरूपणात समर्थ रामदास स्वामी सांगतात, अरे तुझ्या शंका सगळ्या बरोबर आहेत, तू विचारतोयस तो प्रश्नसुद्धा खरा आहे, पण जे ब्रह्म निर्माणच झालं नाही त्या ब्रह्माविषयी तू मला वर्णन करायला सांगतोयस। पण शिष्य हट्टापुढं गुरूंनासुद्धा आपलं ज्ञान तिथं प्रगट करावं लागतं, आणि मग समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आता तुझ्या ज्ञानानुसार मला थोडीशी माहिती सांगणं गरजेचं आहे। आणि म्हणून प्रथम ओवीतच समर्थ रामदास स्वामी सांगतात की दोरी टांगलेली असते, लांबून पाहिलं तर मगाशीच दृष्टांत दिला तसा की लांबून पाहिलं तर आपल्याला तो साप वाटतो, पण प्रत्यक्ष ज्यावेळी तुम्ही त्या दोरीजवळ जाल, त्या उजेडाचा आधार घ्याल, त्यावेळी ती दोरी नसून साप नसून ती दोरी आहे हे निश्चित तुमच्या लक्षात येईल। तसंच सांगतात की पाण्याच्या लाटा तयार होतात, पाण्याच्या लाटा तयार झाल्या की आपण म्हणतो त्या लाटा आहेत,
पण तो लाटासुद्धा एक पाण्याचा भाग आहे. शिंपलं फोडलं, शिंपले ते उघडलं की शिंपल्याच्या आतल्या बाजूला चांदीसारखा वर्क दिसतो आणि ते असं आपल्याला वाटतं की ही शिंपल्याच्या आत खरोखरची चांदी आहे. पण समर्थ रामदास स्वामी सांगतात की ते सुद्धा हेच आहे, भ्रम आहे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की अशा सूक्ष्म शंका परमार्थामध्ये येत असताना आत्मसाक्षात्कार होणं थोडंसं अवघड जातं. आणि तो आत्मसाक्षात्कारामध्ये असणारा हा अडथळा आहे, तो जर पार करायचा असेल तर समर्थ रामदास स्वामी त्या शिष्याला जागृत करतात आणि पहिलं सांगतात की पहिली गोष्ट अशी की तुम्हाला ज्या संतांना आत्मज्ञान झालेलं आहे, ब्रह्मज्ञान झालेलं आहे, अशा संतांच्या सान्निध्यात गेल्याशिवाय तुला तरण उपाय नाही. त्याही पुढं जाऊन तुझ्या सतत सान्निध्य जर तुला मिळायचं नसेल तर संतांनी निर्माण केलेली जी ग्रंथसंपदा आहे, ह्या ग्रंथसंपदेचा तुला आधार घ्यावा लागेल. नुसत्या ग्रंथसंपदेचा आधार घेऊनला नाही पाहिजे, तर त्याचं चिंतन केलं पाहिजे, ते मनन केलं पाहिजे, त्याचं आत्म्यात सतत चिंतन झालं पाहिजे. आणि गुरुनी सांगितलेले आत्मसाक्षात्कारी संतांनी सांगितलेले विचार आणि त्या ग्रंथातले असणारे विचार याचं प्रत्येक वेळी तू एकाग्रतापणे प्रत्येक वेळेला चिंतन केलं पाहिजेस. आणि चिंतनाच्या माध्यमातून तू आत्मसाक्षात्काराकडे जाईल. ह्या सूक्ष्म आशंका असतात, आपल्याला दिसताना त्या अतिशय छोट्याशा वाटतात, पण त्या अतिशय मोठ्या असतात. समर्थ रामदास स्वामी सांगतात हे जर मूळ जर बघायला गेलं तर खूप मोठं असतं. आणि म्हणून ह्या सूक्ष्म आशंका आत्मसाक्षात्कारात जाण्यासाठी थोड्याशा विरोध करतात किंवा थोडं आपल्याला आत्मसाक्षात्कार जाऊनच देत नाहीत. आणि म्हणून या ग्रंथसंपदेचं महत्त्व सांगताना मी आपल्याला ग्रंथसंपदेचं एक उदाहरण सांगू इच्छितो. भाविको, दक्षिण आफ्रिकेचे नेते वर्णभेदाविरुद्ध अतिशय प्रखर असा लढा दिला नेल्सन मंडेलानी. आणि नेल्सन मंडेला आपल्या त्या क्रांतिकारक विचारापासून अजिबात ढळायला तयार नव्हते. तिथल्या शासनानं यांना खूप प्रकारे छळ करण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारची त्यांना छळ केला. आणि शेवटचा परमोच्च बिंदू म्हणून या नेल्सन मंडेलांसाठी त्यांनी एक नवीन युक्ती योजली आणि त्यांच्या मुलांना काहीतरी गुन्ह्यामध्ये अडकवलं गेलं. आणि अडकवलं गेल्यानंतर त्या देशाच्या राजघटनेनुसार त्या शिक्षा देण्यात आली आणि ती फाशीची शिक्षा देण्यात आली. नेल्सन मंडेला त्या विचारापासून दूर होतील, आपल्या मुलाला फाशीच्या शिक्षेची याचना करतील असं शासनाचा थोडासा मनात विचार होता. पण नेल्सन मंडेला त्या विचारापासून अजिबात ढळले नाहीत. शेवटी शासनाने त्यांच्यासमोर त्यांच्या मुलाला फाशीची शिक्षा ठोठवली. अक्षरशः त्यांच्यासमोर ती फाशीची शिक्षा दिली. आणि दिल्यानंतर नेल्सन मंडेला हे तत्त्वचिंतक होते. ते तत्त्वचिंतक आपल्या तत्त्वाच्या चिंतनात ते कधीच असे विचलित झाले नाहीत. एक दिवस एक पत्रकार तिथं जातो आणि पत्रकारांना त्यांचा हा संयम, त्यांची दूरदृष्टी, त्यांचा हा त्याग बघितल्यानंतर त्यांचंसुद्धा मन भरून येतं की किती मोठा त्याग, की आपल्या विचारापासून हे ढळत नाहीत, काय मोठं यातलं तत्त्व आहे असं ते नेल्सन मंडेलांना विचारायसाठी जातात. आणि विचारतात केवढा प्रगल्भता, एवढे विचाराचं तुमचं आत्मचिंतन, एवढा तुमचा संयम कशामुळं आला. त्यावेळेला नेल्सन मंडेला एका ग्रंथाचं अध्ययन करत असतात. आणि भाविको, मला सांगायला आनंद वाटतो, जो ग्रंथ निर्माण केला तो आपल्या गौतम बुद्धांनी लिहिलेला गौतम बुद्धांचे विचार आणि तत्त्वज्ञान या ग्रंथाचं ते वाचन करत असतात. आणि नेल्सन मंडेला सांगतात की माझ्यामधली जी आत्मिक शक्ती आहे, मला मध्ये जी प्रगल्भता आहे, मला जी संयम शिकवला गेला तो या ग्रंथांनी शिकवला, कारण मी तुरुंगात असल्यामुळे कुठल्या संतांच्या सान्निध्यात जात नव्हतो. आणि म्हणून या ग्रंथांचं खूप महत्त्व आपल्या अध्यात्मात आहे. पण हे महत्त्व असताना त्या सद्गुरूंच्या सान्निध्यात जाऊन आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा असं दोन्हीचा समन्वय साधून तुमच्या मनातील सूक्ष्म आशंका आहेत, ह्या सूक्ष्म आशंका हळूहळू कमी होतील आणि मग तुमची आत्मसाक्षात्काराकडे वाटचाल होईल. समर्थ रामदास स्वामी हे सांगत असताना की तुम्ही ग्रंथाचा पण आधार घ्या आणि संतांच्या पण सान्निध्यात जा असं सांगत असतात. भाविको, सूक्ष्म आशंकेमध्ये किती मोठा घोटाळा होऊ शकतो हे एक थोडंसं आपण एक उदाहरण सांगूया. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य असतात आपले छत्रपती शिवराय. शिवरायांचं राज्य विस्तारत असतं, उत्तरोत्तर वाढत असतं. शिवरायांनी वेगवेगळे किल्ले ताब्यात घेतलेले असतात. महाराष्ट्र सोडून जवळजवळ दिल्लीपर्यंत शिवरायांनी धडक मारलेली असते. आणि हा विस्तार वाढल्यानंतर शिवराय नेहमीच चिंतन करायचे, गुरूंच्या सान्निध्यात यायचा प्रयत्न करायचे, चिंतन करायचे. आणि करत असताना असंच सहज त्यांच्या एक वेळ बसल्यावर तर डोक्यात विचार येतो की खरोखरच आज एवढं मोठं मी राज्य निर्माण केलं, ह्या प्रजेचं पालनपोषण मी करतोय, ह्या प्रजेला मी जगवतोय, आज हिंदवी स्वराज्याची मी स्थापना करतोय, खरोखरच ह्या आज मी राज्याभिषेक करून राजा होतोय आणि खरंच ह्या प्रजेचं मी संगोपन करतोय, अशी एक मनातल्या मनात एक सूक्ष्म आशंका आली. संत ज्ञानी असतात, आपण सर्व जाणत आहात. वारी उत्सवाच्या वेळी जर आपण एखाद्या वारीला आपल्या घरच्या कामामुळे जर आलो नाहीत तर एवढा लाखोचा समुदाय असतो. आणि पुढच्या वारीला आपण दर्शन घेताना जगद्गुरुश्रींचा आशीर्वाद घेत असताना माऊली असे सुंदर पाहतात आणि विचारतात, मागच्या वारीला दांडी मारली,
आणि मग आपल्या लक्षात येतं, अरे बापरे, लाखो भक्तांच्या सान्निध्यात मलाच एकट्याला माऊलीने ओळखलं. आणि म्हणून जगद्गुरू श्री सांगतात की मी देहानं जरी मनुष्य असलो तरी माझ्या आत्मबुद्धीमुळं माझा सर्चलाईट सगळ्यांच्यावर फिरत असतो. अनुरेणुत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. आणि मग तसंच होतं, शिवरायांच्या मनात थोडासा विकल्प येतो. शिवरायांना वाटतं आता बरेच दिवस झालं गुरूंची भेट घेतली नाही, सद्गुरूंच्या सान्निध्यात जावं, त्यांचं दर्शन घ्यावं, जरा मन विद्विग्न होतं आहे, आता राज्य विस्तारलं, व्याप पण वाढलं, पण जावं एकदा आणि दर्शन घ्यावं. समर्थ रामदास स्वामीच्या दर्शनाला शिवराय येतात. सगळेजण सांगतात की राजे दर्शनाला येत आहेत. समर्थ म्हणतात ठीक आहे, राजे दर्शनाला येतात, योग्य पद्धतीचं त्यांना आसन वगैरे दिलं जातं, थोडीशी चर्चा होते. आणि समर्थांनी अंतर्ज्ञानातून ओळखलेलं असतं की राजांना थोडासा अहंकार झाला आहे, थोडीशी सूक्ष्म आशंका राजांच्या मनात आलेली आहे. आणि मग समर्थ म्हणतात, राजे थोडंसं फिरून येऊया. ते म्हणतात काय हरकत नाही. आणि मग समर्थांच्या बरोबर ते चाललेले असतात. तिथंच जवळच दगड फोडायचं काम चाललेलं असतं. तो घन घालून, तो दगड फोडणारा दगड मोठमोठे घन त्या गोल अशा दगडावरती घालत असतो. आणि शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी ते पाहत असतात. आणि पाहत असताना त्या दगड फोडल्यानंतर अचानकपणे त्या दगडाच्या आतमध्ये एक बेडकी, जिवंत बेडकी अशी बाहेर येते आणि ती टुणकन उडी मारून बाहेर पडते. राजे अतिशय चांगल्या नजरेनं, एखाद्या अभिप्रेत नजरेनं राजेंच्याकडे पाहतात. राजे विस्मयकर नजरेने पाहतात, अरे बापरे, काय आश्चर्य आहे की हा दगड हजारो लाखो वर्षापूर्वी तयार झालेला आहे आणि या दगडामध्ये आतमध्येही बेडकी आहे, हा बेडूक आहे, हा जिवंत कसा, असा शिवाजी महाराजांना प्रश्न पडलेला आहे. आश्चर्य वाटलेलं आहे. आश्चर्याचा त्यांना सुखद धक्का बसलेला आहे, परंतु विस्मय पण झालेलं आहे, आश्चर्य झालेलं आहे. हे कसं आहे, हे कसं शक्य आहे? पुढे बोली. आणि मग राजांच्या मनात समर्थ त्यांच्याकडे पाहतात आणि सहजच एक प्रश्न विचारतात, राजे या बेडकीचं पालन पोषण कोण करत असेल सांगा पाहू. आणि राजांच्या पटकन मनात येतो, तो विचार येतो की खरोखर आपल्या मनात एक सूक्ष्म आशंका निर्माण झाली होती. त्या विधात्यानं जर ठरवलं तर तुम्हाला जगवायची ताकद त्याच्याकडे आहे, तुम्ही आम्ही त्यांना जगवणारे कोण नाही. आणि त्या दिवसापासून आपले छत्रपती शिवराय मनात एक संकल्प करतात, गुरुचरणी नम्र होतात आणि त्या दिवसापासूनच नेहमी राजे म्हणत असतात, हे राज्य व्हावे ही तो श्रीची इच्छा आहे. ते कधी असे म्हटले नाहीत की हे राज्य मी स्थापन केलं, कारण ही सूक्ष्म आशंका जर मनात आली तर किती नाश पावते. भाविको, मगाशी ग्रंथाचा मी आधार घेतला की समर्थ रामदास स्वामींचा जसा दासबोध आहे तसंच जगद्गुरू श्रींचं श्रीलीलामृत आहे. ह्या श्रीलीलामृतमध्ये सुद्धा जगद्गुरू श्रींनी अनेक राजांचं उदाहरण दिलं आहे, अनेक ऋषीमुनींचं उदाहरण दिलं आहे, अनेक देवदेवतांची सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत या श्रीलीलामृतामध्ये. आणि या श्रीलीलामृतामध्ये मला सारखं सांगावं असं वाटतं की आपल्या प्रत्येक भक्तानं, भाविकानं साधनामध्ये याचा समाविष्ट लवकरात लवकर करून जगद्गुरू श्री सांगतायत त्या पद्धतीनं पारायण करावी. कारण आपल्यामध्ये काम, क्रोध, मोह, मत्सर, माया हे जे षडविकार आहेत, हे षडविकार जर जायचे असतील तर त्या श्रीलीलामृतामधल्या प्रत्येक ग्रंथामध्ये जगद्गुरू श्रींनी जसा गुरुशिष्य संवादाच्या माध्यमातून दासबोधामध्ये सुसंवाद साधलाय तसाच साधलाय. आणि मग ह्यासुद्धा सूक्ष्म आशंका देवदेवतांच्या सुद्धा मनात येत आहेत आणि ते नाशाला कारणीभूत होत आहेत. ह्या सूक्ष्म आशंका आपल्याला आत्मसाक्षात्काराकडे जाण्यासाठी अडथळे करतात. आणि हे जर अडथळे पार पाडायचे असतील तर तुम्हा आम्हाला हे संतांचे संत साहित्य अतिशय मुखोद्गत केलं पाहिजे. आणि हे मुखोद्गत कसं केलं पाहिजे, ग्रंथांचं महत्त्व काय ते थोडंसं आपण गजराच्या माध्यमातून बघूया. छंद मनागे अखंड सद्गुरु समर्थ चरणाचा, या विण दुष्कर सागर तरण्या मार्ग नसे साचा. मना तुला हे बीज सांगतो समर्थ ग्रंथीचे, ग्रंथ राज भावार्थ ऐसा वदती गिरिवासे. अनन्य भावे स्मरण करून श्री गुरु चरणाचे,
सद्गुरु समर्थ चरणाचा याविण दुस्तर सागर तरणा मार्ग नसे साचा मना हे अखंड सद्गुरु समर्थ चरणाचा याविण दुस्तर सागर तरणा मार्ग नसे साचा. तर भाविको, समर्थ रामदास स्वामी आपल्याला ग्रंथाचा आधार घ्यायला सांगतायत. आणि या गजरामध्ये सुद्धा आपण सांगितलं की ग्रंथ राजभा वार्ते ही ऐसे वदिती गिरीवाचे तरीच जन्मा येऊन केले सार्थक देहाचे. ह्या ग्रंथांचा जर आम्ही आधार घेतला तर निश्चित स्वरूपानं आपल्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. का तर गुरु उपदेशाचा आज आपण कलियुगात राहतोय. आपण पाहता आहात की जगद्गुरु श्री विज्ञानाला साक्ष ठेवून आपल्याला अध्यात्म शिकवतात. जगद्गुरु श्री सांगतात तुमचे डोळे विज्ञानवादी पाहिजेत, तुमचं मन आध्यात्मिक पाहिजे आणि बुद्धी व्यवहारवादी पाहिजे. आणि हे सगळं असणारा शिष्य मला खूप आवडतो. आणि म्हणून कुठल्याही कर्मकांडात न गुंतता भक्ती हा मनाचा व्यायाम आहे हे तुम्ही एकदा मनात पक्क ठरवा. आज जगद्गुरुश्रींची ग्रंथसंपदा विपुल आहे. आपण सर्वांनी त्याचं अध्ययन करतोय. भवसागरातील दीपस्तंभ ज्या वेळेला जगद्गुरुश्रींनी प्रकाशित केला आणि त्याच्यावेळी त्याचं चिंतन केलं, त्यावेळेला खरोखर जर 52 आचार धर्म जर आपल्या जीवनात आपण अंगीकारले तर समर्थ रामदास स्वामींना जे अपेक्षित आहे की तुमच्या आमच्या मनामध्ये काही सूक्ष्म आशंका येत आहेत, तुमच्या आमच्या मनात काही विकल्प येत आहेत, हे निश्चित स्वरूपानं त्या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून ते दूर होतील. आत्मनंदाच्या शोधात जर वाचलं तर आपल्या लक्षात येतं की खरोखर आत्म्याचा शोध कसा घ्यावा अतिशय सोप्या पद्धतीनं जगद्गुरुश्रींनी सांगितलेलं असतं. आपण काही वेळेला जीवनाविषयी अतिशय उदासीन असतो. अशा उदासीन जीवनाच्या वेळेला जर आपण स्वतःचं जरा चिंतन करायला गेलो की मगाशी देहांत निरूपणामध्ये जगद्गुरुश्रींनी सांगितलं की मृत्यूच्या अगोदरचंच भय माणसाला असतं आणि मृत्यू चांगला यावा असं आपल्याला वाटतं. मला असं वाटतं की आत्तापर्यंतची जेवढी संत साहित्य झाली त्या सगळ्या संत साहित्यामध्ये परमोच्च बिंदू काय असेल तर जगद्गुरुश्रींनी लिहिलेलं जीवनयात्रा हा ग्रंथ आहे. सप्तभूलोकात आपला मृत्यूनंतरचा प्रवास कसा असतो आणि अंतिम अशा त्या भूरलोकात आपण कसं जाऊ शकतो त्याचं परिपूर्ण ज्ञान या जीवनयात्रा पुस्तकामध्ये जगद्गुरुश्रींनी अतिशय समर्पक भाषेत सांगितलेलं आहे. जगद्गुरुश्रींच्या त्या ग्रंथसंपदेला प्रस्तावना देताना बाप्पांनी तरी असं सांगितलं आहे की सगळं आध्यात्मिक ज्ञान पचवून त्याचं सार एक तयार केलं आहे आणि त्या साराचं एक अमृततुल्य असं मार्गदर्शन या ग्रंथामधून जगद्गुरुश्रींनी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. हातावर ठेवावा आवळा आणि तो प्रत्येकाला स्पष्टपणे दिसावा इतक्या स्पष्टपणे जगद्गुरुश्रींचं हे आध्यात्मिक विचार इतक्या सोप्या पद्धतीनं आज जगद्गुरुश्री आपल्याला या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून सांगत असतात. आणि म्हणून भाविको समर्थ रामदास स्वामींनी दासबोधासारखा ग्रंथ निर्माण केला. आज जगद्गुरुश्रीसुद्धा आपल्या दैनंदिन दिनचर्येतून वेळात वेळ काढून बघतात आपल्यासाठी ही ग्रंथसंपदा निर्माण करतात. आपण जाणतो आपल्याबरोबर काय नातेवाईक आपल्याबरोबर अध्यात्मात यायला बघतात का तर आपलं जीवन समाधानी झालेलं आहे. आपण जरा थोडेसे आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व विचाराचे आहोत, थोडे दुष्टबुद्धी आपली नष्ट झालेली असते आणि आपल्याला सुद्धा गुरुकृपेनं आपण अध्यात्माकडे चांगली वाट चाललेली असते. त्यामुळे समाजात सुद्धा जगद्गुरुश्रींच्या सान्निध्यात आल्यापासून आपली एक वेगळी प्रतिमा तयार होते. पण आपल्या सान्निध्यात असणारे काय आपले नातेवाईक असतात ते थोडेसे अंधश्रद्धेकडे जात असतात. अशा वेळेला जर जगद्गुरुश्रींनी लिहिलेलं भेद अंधश्रद्धेचा ह्या जर ग्रंथ आपण त्यांच्याकडे सुपूर्त केला आणि आपणही त्याच्यावरती चिंतन करून जर त्यांना सांगितलं की जगद्गुरुश्रींचा हा ग्रंथ तू वाच आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून तुझ्या मनात असणाऱ्या त्या विज्ञान युगातल्या तुझ्या मनात असणारे जे अंधश्रद्धा आहेत, तुझ्या मनात असणारे जे संशय आहेत, हे पारमार्थिक जीवनात जसं सूक्ष्म आशंका आहेत तसं आपल्या नियमित जीवनात सुद्धा सगळं जीवनच शंकेनं भरलेलं आहे. मग ते प्रत्येक शंका आहे, देवच आहे का, नक्की बघाय घावल का, तो तसाच आहे का, आपल्याला प्रसन्न होईल का, कवा भेटायचा, हे सारखे सगळे संशय आणि शंकाच मनात आहेत. त्या नियमित जीवनात सुद्धा हे आहेत. मग तो जीव हा बद्ध अवस्थेत असताना जर त्याच्यात आध्यात्मिक क्रांती करायची असेल, त्याच्यात आध्यात्मिक बदल जर करून घ्यायचा असेल तर जगद्गुरुश्रींचा मी अगदी ठामपणे सांगेन की भेद अंधश्रद्धेचा हा ग्रंथ आहे तो खरोखर परिपक्व आहे. माऊलीच्या भवसागरातील दीपस्तंभ आहे तो शिष्यासाठी खरोखर दीपस्तंभ आहे. मध्ये आधी कुठे गटाकळ्या खायला लागला की बरोबर टार्गेट दिसतं की माऊलीने सांगितलेलं त्या आचारधर्मात तो आचारधर्म आपण केला पाहिजे. वारी उत्सवाला बरोबर हजर राहिलं पाहिजे. जगद्गुरुश्रींनी सांगितलेले साधना उपक्रम राबवले पाहिजेत. ज्या ज्या वेळेला आपल्याला या साधनेच्या माध्यमातून आपले काम, क्रोध, मोह, मत्सर, माया हे विकार स्वामींना आपल्याला कमी करायचे असतात. मग वारी उत्सवामध्ये जगद्गुरुश्रींना प्रत्येक शिष्याला बोलवून ते सांगणं शक्य नाही. मग ते भवसागरातील दीपस्तंभ ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे वाचाल, त्याचं अध्ययन कराल, त्यावेळेला ते तुमचे शिष्याचे आचारधर्म कळतील. आपण भक्ती कशी करावी, साधना कशी करावी, साधनेचे टप्पे कसे आहेत. मग एका मिनिटासाठी आहे ती लघुपूजा आहे, लघुपूजेनंतर दैनिक साधना आहे, दैनिक साधनानंतर साप्ताहिक साधना आहे, साप्ताहिक षण्मासिक साधना आहे, मासिक साधना आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साधनेत आपण परिवर्तित होऊ आणि
परिवर्तित झाल्यानंतर समर्थ रामदास स्वामींना जे आपल्या मनातल्या सूक्ष्म आशंका घालवायच्या आहेत, हे घालवण्यासाठी सद्गुरूंच्या सानिध्यात गेलं पाहिजे आणि सद्गुरूंच्या सानिध्यात जाऊन त्यांच्या माध्यमातून संतसंग धरला पाहिजे आणि संतसंग धरल्यानंतरच निश्चित स्वरूपानं आपल्यातल्या ह्या सूक्ष्म आशंका दूर होतील. भाविको, समर्थ रामदास स्वामी यात वर्णन करताना हे पुढं सांगतात की तुम्ही मनुष्य देहच एवढा असा आहे की फक्त या मनुष्य देहामध्ये मला ज्ञान हवं आहे आणि माझ्यातलं अज्ञान दूर व्हावं, ही फक्त संकल्पना माणसापणेच आहे. आणि म्हणून आहार निद्रा भयमैतून सर्व योनी समसमान, पर मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी. जगद्गुरुश्री आपल्या प्रवचनातून नेहमी सांगतात की बुद्धी तुला दिली, अरे माणसा तुला बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीचा तू नीट वापर कर. समर्थ रामदास स्वामी सुद्धा तेच सांगतात की फक्त आपल्यालाच असं वाटतं की माझ्यातलं अज्ञान दूर व्हावं, कारण माणसाला बुद्धीसारखा एक सुंदर देणगी, एक सुंदर हिरा परमात्म्याने दिलेला आहे. तसंच जगद्गुरू सांगतात हसण्याची कला दिलेली आहे. फक्त माणूसच दोन पायावर चालू शकतो, माणूसच फक्त हाताचा आपल्या उपयोग करू शकतो की दान देण्यासाठी, दुसऱ्याला मदत करण्यासाठी, दुसऱ्याबरोबर चालण्यासाठी पाय दिलेत. आणि हे सगळं जे काय आपल्याला दिलेलं आहे, हे सगळं जे संतांनी दिलेलं आहे, ह्या संतांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपण सुद्धा आता अध्यात्मात आलो आहे. आज समर्थ रामदास स्वामींना आपल्याला सूक्ष्म आशंका सांगायच्या आहेत, ते आपण बद्ध आहे म्हणून सांगायच्या नाहीत. आपण आज दशक 8वा पाहतोय आणि समाज 3रा आहे. समर्थ रामदास स्वामींनी बद्धापासूनच सुरुवात केली आपल्याला घडवायची. आणि आता समर्थ रामदास स्वामींची अशी अपेक्षा आहे की माझ्या पुढं बसलेला भक्त आहे तो आता जगद्गुरूच्या आणि संतांच्या उपदेशानं त्याच्यातला आत्मिक विकास झालेला आहे. आता तो निश्चित स्वरूपानं बद्ध होता, तो मुमुक्ष झालेला आहे. मुमुक्षनंतर साधक अवस्थेत तो निघालेला आहे आणि साधक अवस्थेनंतर तो सिद्धाकडे पोचण्याच्या तयारीत आहे. पण ही तयारीत असतानाच मध्ये ही सूक्ष्म आशंका येते आणि मग ही सूक्ष्म आशंका तिची दूर करणं गरजेचं आहे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी जसं सांगतात की ग्रंथ संपदेचा आधार घ्या, सद्गुरूंच्या अध्यात्माची गरज घ्या, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज घ्या. आज आपल्याला सुद्धा तीच गरज आहे. मग कधी कधी आपण म्हणतो कशाला वारीला जायचं, आणि वारीचं महत्त्व आपल्याला कधी कधी असं कळत नाही का. तर जगद्गुरुश्री सांगतात की आपली आता मोबाईल आपण सगळे वापरतोय, मोबाईलची बॅटरी जास्त काळ चार्जिंग नाही केली की कधी ती खराब होण्याची जास्त शक्यता असते. आपल्याला वारी उत्सवामध्ये जगद्गुरुश्री आपल्या जीवनात आपण कसं वागावं, आपल्या जीवनात काय प्रसंग येतात, त्यावेळेला आपण कसे निर्णय घ्यावेत, ह्या वारी उत्सवामध्ये न बोलता सुद्धा बरंच काही ज्ञान सांगून जात असतात. आणि म्हणून भाविको, जगद्गुरुश्री असू द्या, आत्मसाक्षात्कारी कोणतेही संत असू द्या, ते तुम्हाला जे मार्गदर्शन करतात ते संत ते तुम्हाला सांगतात. त्याचं कारण एक असतं की ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. समर्थ रामदास स्वामींना आपल्याला पुढच्या पायरीवरचा शिष्य आहे आणि त्याला ह्या सूक्ष्म आशंकाचं निरूपण करतायत. इथं आणखीन जगद्गुरुश्रींच्या श्रीलीलामृतातलं एक मी उदाहरण देऊ इच्छितो की आपल्याला सूक्ष्म आशंका आहेत असं काही नाही आहे भाविको. देव आणि त्यांच्या पत्नींना सुद्धा सूक्ष्म आशंका होते. एक छोटंसं अगदी संदर्भ जास्त देत नाही त्याचं उदाहरण सांगतो. आपल्या सगळ्यांच्या आदिगुरु दत्तात्रयांचा जन्म जर ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नीच्या मनात जर संशय आला नसता तर आपल्याला ते भेटलेच नसते. म्हणजे त्यांच्या मनात संशय आला हे आपल्या कल्याणासाठीच निश्चित स्वरूपानं चांगलं आहे. तर अशीच सूक्ष्म आशंका विष्णू पत्नींच्या लक्ष्मी मातेच्या मनात आली होती. जगद्गुरुश्रींच्या लीलामृतामध्ये ते अतिशय सुंदर वर्णन आहे. आणि विष्णू एकदा घरी येण्याचा उशीर झाला. आमच्यासारखंच बहुतेक देवांच्या पण पत्नी करत असतील, माऊलींना माहीत असेल, मला माहीत नाही, पण आमच्या पण पत्नी असं व्हायचं उशीर झाला का, कुठं थांबला होता, काय करत होता, चालूच असतं ते, का ऐकावं लागतं. तसंच भगवान विष्णूंच्या पत्नीने सुद्धा त्यांना विचारलं, आज जेवायला उशीर, लवकर यायला कळत नाही. विष्णू म्हटले, अरे नाही तसं, सगळे जेवले का बघायचं होतं मला आणि त्यामुळं मला उशीर झाला. सगळं जगातलं कोण जेवलं का नाही, काय तरी सूक्ष्म आशंका. मोठ्यानी नाही, मनातल्या मनात इथे तिला शंका म्हणायचं आणि मोठ्यानं व्यक्त करतो तो संशय म्हणायचा. म्हणजे सूक्ष्म आशंका आली आणि सूक्ष्म आशंका आल्यानंतर लक्ष्मी मातेच्या मनात विकल्प आला की सगळं विश्व जेवल्यानंतर माझे पती जेवत आहेत, काहीतरी कुठंतरी थोडीशी काहीतरी गडबड आहे असं वाटतं त्यांना. आणि म्हणून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये एक मुंगी फिरत असते, ते मुंगीला घेतात आणि आपल्या कुंकवाच्या करंड्यामध्ये बंद करतात आणि तशीच ठेवून देतात. 2 दिवस जातात, 3 दिवस जातात आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा विष्णू म्हणतात, आज वाडा लवकर, आज तुमचं लक्ष नाही आमच्याकडं. नाही, काय घाई आहे म्हणतात लक्ष्मी माता, सगळे जेवले. विष्णूजी म्हणतात, हो जेवले. काय सांगताय. आणि ती कुंकवाची डबी घेऊन पुढे येतात, कुंकवाचा करंड उघडतात आणि त्यांना वाटतं आता भगवान विष्णूंची भ्रांती उडेल आणि ते उघडतात, बघतात तर ती मुंगी आतमध्ये असणाऱ्या एक दाणा असतो, त्या दाण्यावर आपलं जेवण उरकत असते. लक्ष्मी माता ते बघते, त्यांच्या गळगळ डोळ्यात पाणी येतं आणि ईश्वरांना विष्णूंना म्हणतात, मला क्षमा करा,
नाथ मी तुमच्यावर संशय घेतला, पण आजपासून मी तुम्हाला वचन देते की जिथं जिथं तुम्ही असाल तिथं तिथं मी वास करेन. आपण सर्व जाणता आहात की आपली जी आर्थिक उन्नती होते ते आपण नारायणाला घट्ट मिठी मारली आहे आणि म्हणूनच लक्ष्मी आपल्याकडं सतत धावत येते. आता काय काय शिष्यांची तरी अशी परिस्थिती होती की बाबा नको रे, बस झालं, माऊली सांगतात ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ती लक्ष्मी माता नारायणाला आपण घट्ट मिठी मारल्यामुळं आपली आर्थिक उन्नती असू द्या, सामाजिक उन्नती असू द्या, मानसिक उन्नती असू द्या, खरोखर जगद्गुरू श्रींच्या या मार्गदर्शनामधून होत असते. म्हणून अशा सूक्ष्म आशंका आहेत. ह्या सूक्ष्म आशंका आपण जर टाकायच्या असतील तर आत्मज्ञानी संतांच्या सानिध्यात जाऊन तेही सांगतायत, ते विचार मनात अंगीकारले पाहिजेत. त्यांनासुद्धा असं वाटतं की उत्तर माझा शिष्य परिपक्व व्हावा, त्यानं माझे विचार चांगल्या पद्धतीने ऐकावेत, ते आत्मसात करावेत, आत्मसात करून जीवनात अंगीकार करावा. आणि म्हणून काय काय वेळेला असं वाटतं की प्रत्येक वेळे मगाशी जसं सांगितलं की आता स्वामी घर बांधलं, आता लेकाचं लगीन होऊ द्या, स्वामी आता लेकाचं लगीन झालं, नातू लवकर येऊ द्या, स्वामी आता नातू आला त्याचं तेवढं लगीन होऊ द्या, त्याला चांगलं ॲडमिशन मिळू द्या. हे सारखे प्रश्नांचे गाठोडे आपण घेऊन बसलोय. आणि मग जगद्गुरू श्रींना सुद्धा कधी कधी असं वाटतं, अरे माझी बालकं अजून किती अज्ञान आहेत. मी अक्षरशः तुम्हाला अमृताचं ताट पुढं घेऊन जेवायला बोलवतोय आणि तुम्ही पहिलीतल्या पोलासारखं म्हणताय, नाही माऊली मला फक्त चॉकलेट द्या मग मी शाळेत जातो. अशातला प्रकार थोडासा आपला होतोय. आणि म्हणून भाविको, माझ्या बळे नाही बोलवता धनी वेगळाची अशी अज्ञानाच्या अंमलाखाली जगून कोरे, सुंदर नर देह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालवू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालवू नको रे. बहुपुण्याने मिळाला नर देह रे, ऐसा फुका तू घालवू नको रे. तू घालवू नको रे, तू घालवू नको रे. बहुपुण्याने मिळाला नर देह रे, ऐसा फुका तू घालवू नको रे. तू घालवू नको रे, तू घालवू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालवू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालवू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालवू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालवू नको रे. हेच समर्थ रामदास स्वामींना या समासातून सांगायचं आहे की हे जे अज्ञान, मनामध्ये ज्या शंका कुशंका निर्माण होतात त्यातून हा अज्ञान म्हणजे हे अज्ञान जन्म घेतं. तर या अज्ञानापासून सुटण्यासाठी संत संघ हे प्रभावी माध्यम आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी संत संघाला आलं पाहिजे आणि आपल्या जन्माचं स्वहित साधलं पाहिजे. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.